वर्तमानपत्रात आपलं स्वागत आहे। या बैठकीला जे आहेत रवींद्र चव्हाण साहेब उपस्थित आहेत आणि सोबत येताना विरोधी पक्षातले जे आहेत ते नगरसेवक आपण सोबत घेऊन काय राजकीय घडामोडी घडणार आहे? आज सोलापूरमध्ये कळमचे नगरसेवक जे आहेत उभाठामध्ये ते होते, ते भारतीय जनता पार्टीमध्ये आदरणीय रवींद्र चव्हाण साहेबांच्या शुभ हस्ते त्यांचा प्रवेश होणार आहे। हे सर्वजण आमचे जुनेच सहकारी आहेत आणि कळम आणि धाराशिव जिल्ह्याचा विकास हा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातूनच होऊ शकतो याची त्यांना पूर्ण खात्री असल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला आहे। अधिक ते बोलतील, पण मी म्हटल्याप्रमाणे हे सर्व माझे जुनेच सहकारी आहेत। किती नगरसेवक आहेत? साधारण 10 आहेत, मला वाटतं 9 ते 10 आहेत। हा मातोश्रीला धक्का असणार आहे का ओमराजे निंबाळकरांना धक्का म्हणायचा? हा धक्का कोणालाच नाही आहे, हा म्हणजे कळम शहराला आणि धाराशिव जिल्ह्याला होणारा फायदा आहे। विकासाचा तुम्ही मुद्दा मांडलेला आहे। खासदार ओमराजे देखील सत्तेमध्ये शिवसेना शिंदे गटात उद्धव ठाकरेंना सोडून विकासाच्या मुद्द्यासाठीच गेलेले आहेत। हे नगरसेवक जे आहेत शिंदे साहेबांच्या सेनेकडे जायचे ते भाजपकडे आले। नेमके विकासाचे मुद्दे कोणाकोणाचे आहेत? जरा नागरिकांना शिंदे सेना विकास करू शकत नाहीये। नाही, धाराशिव जिल्ह्यामध्ये आपल्या सर्वांना कल्पना आहे की भारतीय जनता पार्टी हा सर्वात मोठा पक्ष आहे। परवा झालेल्या निवडणुका ज्या आहेत स्थानिक स्वराज्याच्या, त्याच्यामधले रिझल्ट पूर्ण समोर आहेत। जनतेचा विश्वास भारतीय जनता पार्टीवरती नक्कीच आहे आणि कळमचे हे सर्व जे नगरसेवक आहेत हे माझे जुने सहकारी आहेत। तसं तर ओम किंवा कैलास हे जुने सहकारीच आहेत। विषय असा आहे की आम्ही आता वेगवेगळ्या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासासाठी काम करतोय। ऑपरेशन टायगर किंवा ऑपरेशन लोटस असं काही वेगळं समजायचं कारण नाही। धाराशिव जिल्ह्यामध्ये भाजप दोन गट पडल्याचं दिसून येत आहे। धाराशिव जिल्ह्यामध्ये भाजप